Hello friends, welcome to my YouTube channel Economics for All. I am HR Netare, Assistant Professor of Economics, Arts and Commerce College Dharabad. मी आपणा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज मी TYB इकॉनॉमिक्स S4चा जो पेपर आहे पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत MCQs यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तत्पूर्वी ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण सबस्क्राईब केल्यानंतर इथून पुढे जे मी इकॉनॉमिक्स वरती आणि स्पर्धा परीक्षेवरती जे व्हिडिओ बनवणार आहेत तर ते तुम्हाला सहज उपलब्ध होतील. त्यासाठी आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. तर आता मी आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतोय. तर MCQs TYB इकॉनॉमिक्स S4 पब्लिक फायनान्स वरती हा व्हिडिओ आहे. तर परत एकदा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करावं. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळवण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतींशी ज्या शास्त्राचा संबंध येतो त्याला काय म्हटले जाते, तर त्याला सार्वजनिक आयव्यय म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्वजनिक आयव्ययामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, राजकोषीय धोरण या तिन्ही घटकांचा सार्वजनिक आयव्ययामध्ये समावेश होतो. म्हणून डी ऑप्शन जे आहे वरील सर्व हे इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाजगी क्षेत्रातील वित्तीय व्यवहारांना काय म्हणतात, तर त्याला खाजगी आयव्यय म्हटले जाते, कारण खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती आणि संस्था ज्या आहेत या व्यवहारांचा समावेश असतो, म्हणून ते खाजगी आयव्यय असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सनातन अर्थतज्ञांच्या मते सरकारी खर्च हा डॅश डॅश असतो, तर सरकारी खर्च हा अनुत्पादक असतो, कारण सनातनांच्या मते त्यांना असं वाटतं की सरकारी खर्च जितका जास्त केला जाईल तर त्यापासून काही प्रोडक्टिव्ह असं काही होणार नाही, म्हणून तो खर्च हा अनुत्पादक किंवा त्याला अनप्रोडक्टिव्ह म्हणतात ते. नेक्स्ट क्वेश्चन, महत्तम सामाजिक लाभाचे तत्व कोणी मांडले, तर ते डाल्टन यांनी ते तत्व मांडलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सार्वजनिक खर्चाचे तत्वे कोणती आहेत, तर मान्यता, लवचिकता, महत्तम सामाजिक लाभ हे तिन्ही तत्व सार्वजनिक खर्चाची आहेत, म्हणून डी ऑप्शन इथे राईट आहे. सनातन अर्थतज्ञांच्या मते खाजगी खर्च हा डॅश असतो, तर खाजगी खर्च हा उत्पादक असतं, कारण त्यांच्यामध्ये खाजगी खर्च जर केला तर त्यामुळे उत्पादन निर्माण होऊ शकतं किंवा नफा मिळू शकतो, त्यामुळे तो उत्पादक खर्च असतो. पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या सार्वजनिक खर्चातील अलीकडील प्रवृत्ती कोणती आहे, तर महसूल खर्चामध्ये जी प्रचंड वाढ होत आहे तर ती सार्वजनिक खर्चातील अलीकडील प्रवृत्ती किंवा ट्रेंड आहे तो. पुढचा क्वेश्चन आहे, विविध प्रकारच्या आपत्तींमुळे सरकारला जो खर्च करावा लागतो त्यास काय म्हणतात, तर त्याला आकस्मिक खर्च म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप, दुष्काळ किंवा गारपीट यामुळे सरकारला जे संकट निर्माण होते त्यावरती जो खर्च केला जातो तर तो आकस्मिक खर्च असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्वजनिक खर्च डॅश कुणाकडून केला जातो, तर सार्वजनिक खर्च हा सरकारकडून केला जातो, कारण तो जनतेसाठी किंवा लोकांसाठी करत असतो, म्हणून तो सरकारकडून तो खर्च केला जातो. नेक्स्ट आहे, केन्स यांच्या मते आर्थिक मंदीच्या काळात सरकारने सार्वजनिक खर्चात डॅश डॅश केली पाहिजे, तर आर्थिक मंदीच्या काळात सरकारने सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली पाहिजे, कारण सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली तर त्यामुळे रोजगार निर्मिती होईल, लोकांचं उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे मागणीमध्ये वाढ होईल, म्हणून मंदीच्या काळात सार्वजनिक खर्चात वाढ करणे गरजेचे असते. नेक्स्ट आहे, सार्वजनिक कर आणि सार्वजनिक खर्च या धोरणाला डॅश डॅश म्हणतात, तर त्या धोरणाला राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, सरकारला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास काय म्हणतात, तर त्याला सार्वजनिक उत्पन्न म्हटलं जातं, की जे सरकारला प्राप्त होत असतं, म्हणून ते पब्लिक रेव्हेन्यू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्वजनिक महसूल मिळवण्याची साधने कोणती आहेत, तर शुल्क, दंड, कर हे तिन्ही जे साधनं आहेत हे सार्वजनिक महसूल मिळवण्याची साधने आहेत, म्हणून डी ऑप्शन जे वरील सर्व इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्यक्तीने व संस्थेने स्वतःच्या संपत्तीचा सरकारला दिलेला भाग म्हणजे डॅश डॅश होईल, तर त्याला कर म्हटलं जातं, को व्यक्ती किंवा संस्थेने स्वतःच्या संपत्तीमध्ये तो भाग सरकारला दिलेला असतो त्याला कर म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, कर आकारणीची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत, तर उत्पन्न प्राप्ती, उत्पन्न वाटपातील विषमता कमी करणे,
आणि भाववाढ रोखणे ही तिन्ही कर आकारणीची उद्दिष्टे आहेत. म्हणून डी ऑप्शन जे आहे वरील सर्व ते इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या कर आकारणीमध्ये लोकांवर सारख्याच दराने कर लावला जातो? तर आन्सर आहे प्रमाणशीर कर आकारणी. तर या प्रमाणशीर कर आकारणीमध्ये उत्पन्न कमी असेल किंवा जास्त असेल, एकाच दराने कर लावला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं उत्पन्न जर समजा फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये आहे आणि त्याच्यावरही 10%च कर लावला जाईल आणि दुसऱ्याचं उत्पन्न समजा जास्त असेल 20,00,000 रुपये असेल तर त्याच्यावरती सुद्धा 10% कर द्यावा लागेल. म्हणजेच काय की ते प्रमाणशीर कर आकारणी आहे. नेक्स्ट आहे, प्रमाणशीर कर आकारणीमध्ये करवक्र कसा असतो? तर यामध्ये करवक्र जो आहे तर तो एक्स अक्षास किंवा श अक्षास समांतर असतो. म्हणजे उत्पन्नामध्ये किती जरी वाढ झाली तर टक्केवारी ही कराची ही सेम आहे. म्हणून एक्स अक्षास समांतर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, वाढत्या उत्पन्नानुसार कराचे दर देखील वाढत जातात. तर अशा कर आकारणीस काय म्हणतात? तर आन्सर आहे प्रगतिशील कर आकारणी. म्हणजेच उत्पन्न जसं वाढत जाणार आहे त्यानुसार कराचे दर वाढतात. म्हणजे 1,00,000 रुपये उत्पन्न असेल तर तेव्हा 10% कर आहे आणि 5,00,000 रुपये उत्पन्न जर झालं तर कराच्या दरामध्ये वाढ होईल. कर 20% होऊ शकतो. म्हणून त्याला प्रगतिशील कर आकारणी म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, प्रगतिशील कर आकारणी हे कोणत्या तत्वांवर आधारित आहे? तर ती क्षमता व न्याय तत्वांवर आधारित आहे. कारण ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्यावरती कमी कर लावला जातो आणि ज्याचं उत्पन्न जास्त आहे तर त्यावरती जास्त कर लावला जातो. म्हणून क्षमता व न्याय हे तत्वांवरती ही प्रणाली आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्पन्न वाढत असताना कराचे दर कमी होत जातात अशा कर आकारणीस काय म्हणतात? तर त्याला प्रतिगामी कर आकारणी म्हटलं जातं. इथं उत्पन्न जर समजा वाढत असेल तर इथं कराचे दर कमी होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं उत्पन्न 1,00,000 रुपये तेव्हा कर 10% द्यावा लागत आहे. पण उत्पन्नामध्ये वाढ जर समजा 5,00,000 रुपये उत्पन्न झालं तर कराचा दर जो आहे तो कमी होईल. म्हणजे कराचा दर 5% झाला तर त्याला प्रतिगामी कर आकारणी म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, प्रत्येक व्यक्तीने सरकारला आपल्या क्षमतेनुसार कर दिला पाहिजे. हे कर आकारणीचे करदेय क्षमता तत्व आहे. इथं आन्सर दिलाय करदेय क्षमता तत्व. म्हणजेच काय, जितकी तुमची कॅपॅसिटी आहे, जितकं उत्पन्न आहे, जास्त उत्पन्न असेल तर जास्त कर दिला पाहिजे. तर याला करदेय क्षमता तत्व म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यांना सरकारी सेवांचा लाभ जास्त होत असेल त्यांनी जास्त कर भरला पाहिजे असे कोणते तत्व सांगते? तर ते लाभ तत्व आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ जास्त होत असेल तर त्यांनी जास्त कर द्यायला हवा असं लाभ तत्व प्रिडिक्ट करते किंवा लाभ तत्व सांगते. नेक्स्ट आहे, सरकारने लावलेला कर शेवटी जी व्यक्ती भरते त्यास काय म्हणतात? तर त्याला कर भर म्हटलं जातं किंवा इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये घडतं. कारण इनडायरेक्ट वस्तू शेवटी जो खरेदी करतो त्यालाच त्या वस्तूची पूर्ण किंमत द्यावी लागते. म्हणजे तो कर जो आहे तर तो त्या कस्टमरला द्यावा लागतो. म्हणजे तो भार त्या शेवटच्या कस्टमरवरती पडतो. म्हणून त्याला करभार म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, कराचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण होते त्यास डॅश डॅश म्हणतात. तर त्यास कर संक्रमण म्हणतात. इथे जे इनडायरेक्ट टॅक्स जो आहे अप्रत्यक्ष करांमध्ये कराचं संक्रमण केलं जातं. म्हणजेच उत्पादकाकडून कस्टमरकडे कराचं संक्रमण होतं तर त्याला कर संक्रमण म्हटलं जातं. पुढचा आहे, जेव्हा कराघात व करभार एकाच व्यक्तीवरती पडतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. कारण प्रत्यक्ष करामध्ये ज्या व्यक्तीवरती टॅक्स लावला जातो आणि त्याच व्यक्तीला टॅक्स भरायचा आहे. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ अ टॅक्स आणि इन्सिडन्स ऑफ अ टॅक्स इट्स सेम ऑन द सेम पर्सन. एकाच व्यक्तीवरती दोन्ही लावले जातात, कराघात आणि करभार. म्हणजेच काय, त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. हे इन्कम टॅक्स मध्ये होतं. म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये जास्त इन्कम आहे तर त्याच व्यक्तीवरती टॅक्स लावला जातो आणि त्यालाच भरावा लागतो. म्हणून त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. पुढचा आहे, व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नावर जो कर आकारला जातो त्यास काय म्हटले जाते? तर त्याला वैयक्तिक प्राप्ती कर म्हटलं जाते. म्हणजेच इथं काय, की जी वैयक्तिक जी प्रॉपर्टी आहे, वैयक्तिक जे उत्पन्न आहे त्यावरती तो कर लावला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते कराचे वैशिष्ट्य आहे? तर बाकीचे ऑप्शन आहे ए बी डी. तर हे तिन्ही कराचं वैशिष्ट्य नाहीये. कर देण्यास नकार देणे हा गुन्हा आहे हे कराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून सी ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, अप्रत्यक्ष करांचे स्वरूप काय आहे? तर अप्रत्यक्ष करांचे स्वरूप प्रतिगामी आहे. कारण इथे गरीब लोक जे आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर त्यांचा उपभोग खर्च जास्त असतो तर ते वस्तू जास्त खरेदी करतात उपभोगाच्या
त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यांना जास्त कर द्यावा लागतो. म्हणून इथे प्रतिगामी हे अप्रत्यक्ष करांचं स्वरूप आहे, म्हणून बी ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष कर म्हणजे जो, की सी ऑप्शन इथे राईट आहे, कारण ज्या व्यक्तीवर आकारला जातो त्यालाच भरावा लागतो, तर त्यालाच प्रत्यक्ष कर म्हणतात. म्हणजे त्याच व्यक्तीवर लावला जाईल आणि त्याच व्यक्तीला भरावा लागतो, म्हणून सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट आहे बघा, सरकारी खर्चावर नियंत्रण करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर अर्थ विभागाला सरकारी खर्चावर नियंत्रण करण्याचा अधिकार आहे. इतर तिन्ही पर्याय जे आहेत त्या तिन्ही पर्यायाला त्यांना सरकारी खर्चावर नियंत्रण करण्याचा अधिकार नाही, म्हणून डी ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट आहे पुरोगामी कर म्हणजे उत्पन्नाच्या वाटपात समानता आणणे. म्हणजेच काय, ज्या लोकांचं उत्पन्न जास्त असेल तर त्यांच्यावरती जास्त टॅक्स लावून तो पैसा कमी उत्पन्न असलेल्या लोकांवरती खर्च करणे, त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या लोकांचं उत्पन्न वाढेल, म्हणजेच गरीब लोकांचं उत्पन्न वाढेल, तर ती उत्पन्नाच्या वाटपात समानता येईल, त्याला पुरोगामी कर म्हटलं जातं. नेक्स्ट आहे महामार्ग, बहुउद्देशीय धरणे, सिंचन प्रकल्प यासारख्या टिकाऊ मालमत्तांच्या उभारणीवर शासनाने केलेला खर्च डॅश डॅश असतो, तर तो भांडवली खर्च असतो. कारण यांच्यावरती जो खर्च केला जातो खूप मोठ्या अमाऊंट मध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं की पुढे बेनिफिट्स होतात, फायदे होतात, म्हणून हा भांडवली खर्च असतो. पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या अर्थव्यवस्थेत कर आकारणीतून मिळणारा महसूल सर्वात कमी होण्याची शक्यता आहे? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. कारण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जिथं उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची असतात, म्हणून लोकांवरती ते कमी टॅक्स लावला जाऊ शकतो, म्हणून तिथे सरकारला कमी महसूल मिळू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे सरकारने सार्वजनिक खर्चाकरिता देशातील लोकांकडून व परकीय देशांकडून घेतलेले कर्जास काय म्हणतात? तर त्याला सार्वजनिक कर्ज म्हटलं जातं, की जे सार्वजनिक खर्चाकरिता घेतलं जातं, म्हणून त्याला सार्वजनिक कर्ज म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे सरकार देशातील लोकांकडून जेव्हा कर्ज घेते तर त्याला अंतर्गत कर्ज म्हटलं जातं. म्हणजेच काय की देशातील लोकांकडून कर्ज घेतलं जात आहे, अंतर्गत कर्ज त्याला म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे ज्या कर्जाचा उपयोग करून उत्पन्न किंवा नफा मिळवता येतो त्यास उत्पादक खर्च म्हणतात. म्हणजेच काय की जे कर्ज घेतलं पण त्यापासून जर उत्पन्न किंवा नफा मिळवणार असेल तर त्याला उत्पादक कर्ज म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्वजनिक खर्चात खालीलपैकी कोणत्या खर्चाची गणना केली जात नाही? तर ए सी डी हे तिन्ही जे खर्च आहेत तर ह्या तिन्ही सार्वजनिक खर्चामध्ये गणना केली जाते, पण बी जे आहे खाजगी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक हा सार्वजनिक खर्चाचा घटक नाही किंवा त्याची गणना केली जात नाही, म्हणून बी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे देशातील व्यक्ती, संस्था, व्यापारी, बँका व राज्य सरकारकडून घेतलेल्या कर्जाला डॅश डॅश म्हणतात, तर त्याला अंतर्गत कर्ज म्हटलं जातं. कारण हे देशाची जी बाउंड्रीज जे आहेत तर त्या देशाच्या अंतर्गत व्यक्तींकडून किंवा संस्था, व्यापारी, बँकांकडून घेतलं जातं, सरकारकडून घेतलं जातं, त्याला अंतर्गत कर्ज म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जेव्हा सार्वजनिक खर्च अधिक होतो तेव्हा डॅश डॅश घ्यावे लागते, तर तेव्हा सार्वजनिक कर्ज घ्यावं लागतं. कारण उत्पन्नापेक्षा जर समजा खर्च अधिक असेल तर तो जास्तीचा खर्च भागवायचा कसा, तर त्याकरता सरकारला सार्वजनिक कर्ज घ्यावे लागतं. पुढचा क्वेश्चन आहे देशातील सार्वजनिक खर्च वाढवण्यामागे कोणते कारण असू शकते? तर महसूल आणि खर्चामध्ये तफावत, सार्वजनिक खर्चात वाढ, सी संरक्षण खर्चात वाढ. हे तिन्ही कारण जे आहेत त्या तिन्ही कारणांमुळे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होऊ शकते, म्हणून डी ऑप्शन जे आहे तर डी ऑप्शन इथे वरील सर्व हे इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सार्वजनिक उद्योग, कारखाने, रेल्वे विकासावरील खर्च हा डॅश डॅश खर्च असतो, तर हा उत्पादक खर्च असतो. कारण या घटकांमध्ये जर खर्च केला तर त्याच्यामुळे काय होतं की उत्पादनामध्ये वाढ होते आणि नफा सुद्धा मिळतो, त्याच्यामुळे तो उत्पादक खर्च असतो, म्हणजे प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतं ते. पुढचा क्वेश्चन आहे दुष्काळग्रस्तांना मदत, युद्ध, महापूर यासाठी घेतलेल्या कर्जास डॅश डॅश कर्ज म्हणतात, तर त्याला अनुत्पादक कर्ज म्हटलं जातं. कारण दुष्काळग्रस्तांना मदत केली, युद्ध मध्ये मदत केली, महापूर आला तेव्हा मदत केली, तर त्याच्यापासून काही प्रोडक्टिव्ह असं काही निर्माण होणार नाहीये, म्हणून ते अनुत्पादक कर्ज असतं. पुढचा क्वेश्चन आहे देशातील सार्वजनिक कर्जाची कारणे कोणती आहेत? तर वाढता युद्ध खर्च, अर्थसंकल्पातील तूट, कल्याणकारी योजना, हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे सार्वजनिक कर्ज वाढीची कारणे आहेत, म्हणून डी जो ऑप्शन आहे तो इथे राईट आहे.
पुढचा क्वेश्चन आहे, सार्वजनिक खर्चाची उद्दिष्टे कोणती आहेत? तर आर्थिक विकास साधने, संरक्षण करणे, सामाजिक कल्याण करणे, हे तिन्हीही सार्वजनिक खर्चाची उद्दिष्ट आहे, म्हणून डी ऑप्शन जो आहे तो इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोहमार्ग, रस्ते, उद्योगधंदे, जलसिंचन योजना यासाठी घेतलेल्या कर्जास त्या कर्ज म्हणतात. तर त्यासाठी उत्पादक कर्ज म्हटलं जातं, कारण यांच्यासाठी जे कर्ज घेतलंय तर त्यांच्यामधून काय आहे की पुढे काय आहे की उत्पादन निर्माण होऊ शकतं आणि नफा मिळू शकतो, म्हणून त्याला उत्पादक कर्ज म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे की अंदाजपत्रकीय तूट भरून काढण्यासाठी सरकार जे कर्ज घेतं त्यास डॅश डॅश कर्ज म्हटले जाते. तर त्याला अनुत्पादक कर्ज म्हटलं जातं, कारण सरकारचा जो जास्त खर्च आहे तर जे अंदाजपत्रकीय तूट आहे ती भरून काढायची असेल तर त्यासाठी जे सरकार जे खर्च करणार आहे कर्ज घेऊन तर ते अनुत्पादक असणार आहे, म्हणून इथे अनुत्पादक हे उत्तर दिलेलं आहे. अनुत्पादक कर्ज त्याला म्हटलं जातं असं म्हटलं इथे. पुढचा क्वेश्चन आहे की सरकारचे अंतर्गत कर्ज उभारणीचे मार्ग कोणते आहेत? तर देशातील नागरिक, व्यापारी बँका, मध्यवर्ती बँक हे तिन्ही सरकारचे अंतर्गत कर्ज उभारणीचे मार्ग आहेत, म्हणून डी ऑप्शन जो आहे तो वरील सर्व आहे. म्हणजे जेव्हा सरकारला कर्ज उभारायचं असेल तर तेव्हा सरकार हे जे तिन्ही पर्याय आहेत अंतर्गत कर्ज उभारणीचे त्या तिन्ही पर्यायाकडून त्याचा विचार करतं कर्ज घेण्यासाठी, म्हणून तिन्ही पर्याय इथं राईट आहे. डी ऑप्शन राईट आहे इथे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता घटक सरकारचा अंतर्गत कर्ज उभारणीचा मार्ग नाही? तर देशातील नागरिक, व्यापारी बँका, मध्यवर्ती बँक हे तिन्ही सरकारचे अंतर्गत कर्ज उभारणीचे मार्ग आहे, परंतु डी ऑप्शन आहे परकीय सरकार हे अंतर्गत कर्ज उभारणीचा मार्ग नाही, तर तो बाह्य कर्ज उभारणीचा मार्ग आहे, म्हणून डी ऑप्शन जो आहे ते इथे राईट आहे. परकीय सरकार हे अंतर्गत कर्ज उभारणीचा मार्ग नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरकारचे बाह्य कर्ज उभारणीचे मार्ग कोणते आहेत? तर परकीय नागरिक, परकीय सरकार, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे तिन्ही सरकारचे बाह्य कर्ज उभारणीचे मार्ग आहेत, म्हणून डी ऑप्शन वरील सर्व इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संरक्षण, व्याज, कायदा व सुव्यवस्था यावर केलेला खर्च हा डॅश डॅश मानला जातो, तर तो अनुत्पादक खर्च मानला जातो, कारण यावरती जो खर्च केल्यामुळे उत्पादन आणि नफ्यामध्ये वाढ होणार नाही, त्याच्यामुळे तो अनुत्पादक खर्च मानला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, सार्वजनिक कर्जाचे रूपांतर उच्च व्याजदरांपासून कमी व्याजदरामध्ये केले जाते, तर त्यास काय म्हणतात? तर त्याला रूपांतरित कर्ज म्हटलं जातं, म्हणजेच इथे कर्जाचं रूपांतर केलं जात आहे म्हणून त्याला रूपांतरित कर्ज म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्वजनिक कर आणि सार्वजनिक खर्च या धोरणाला वित्तीय किंवा राजकोषीय धोरण म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे, एका वर्षाची किंवा त्याहून कमी मुदतीच्या कर्जाला डॅश डॅश म्हणतात, तर त्याला ट्रेझरी बिल म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, बजेट हा शब्द कोणत्या शब्दापासून निर्माण झालेला आहे? तर हा जो शब्द आहे तर तो बोग्युटी हा जो शब्द आहे यापासून निर्माण झालेला आहे, बोग्युटी. पुढचा क्वेश्चन आहे की शासनाच्या खर्चाचा आणि महसुलाचा पुढील वर्षाचा अंदाज म्हणजे डॅश डॅश होय, तर तो अंदाजपत्रक होय, तर त्याला अंदाजपत्रक म्हटलं जातं. म्हणजेच काय, बजेट, की पुढील वर्षाचा खर्च आणि उत्पन्नाचा म्हणजे महसुलाचा अंदाज असतो, तर त्याला बजेट किंवा अंदाजपत्रक म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शासनाचे कर आकारणीचे उद्दिष्ट काय आहे? तर राज्याचा महसूल वाढवणे, आर्थिक स्थिरता, उत्पन्नाचे योग्य वितरण हे तिन्ही कर आकारणीचे उद्दिष्ट आहे, म्हणून डी ऑप्शन इथं हायलाइट केलंय आणि ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी अंतर्गत कर्जात कोणत्या कर्जाचा समावेश होत नाही? तर आरबीआय कडून घेतलेले कर्ज तिन्ही जे आहेत ए बी सी हे जे तिन्ही जे पर्याय या तिन्ही पर्यायांचा अंतर्गत कर्जामध्ये समावेश होतो, परंतु जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज आहे तर त्याचा अंतर्गत कर्जामध्ये समावेश होत नाही, त्याचा बाह्य कर्जामध्ये समावेश होतो, म्हणून जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज हे इथं राईट ऑप्शन आहे, त्याचा अंतर्गत कर्जात समावेश होत नाही. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या अंदाजपत्रकात सरकारचा महसुली उत्पन्न आणि चालू किंवा महसुली खर्चाचा समावेश असतो? तर ते महसुली अंदाजपत्रक आहे की जिथं करंट इयर जे आहे त्याचा महसुली उत्पन्न आणि खर्च यांचा समावेश होतो, तर ते रेव्हेन्यू बजेट किंवा त्याला महसुली अंदाजपत्रक आपण म्हणतो. पुढचा क्वेश्चन आहे, सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असेल तर त्याला डॅश डॅश अंदाजपत्रक म्हटले जाते, तर त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हटले जाते. जेव्हा सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असेल तर त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक
म्हणतात, म्हणजे सरप्लस बजेट त्याला म्हटले जाते. पुढचा क्वेश्चन आहे, सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल तर त्यास डॅश डॅश अंदाजपत्रक म्हणतात. तर त्यास तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. कारण इथे सरकारचं उत्पन्न कमी आहे परंतु सरकारचा खर्च अधिक आहे, म्हणून तेव्हा ते अंदाजपत्रक हे तुटीचं अंदाजपत्रक बनते. पुढचा क्वेश्चन आहे, अंदाजपत्रकात लिंग आधारित समानता निर्माण करण्यासाठी महिला आणि मुलींसाठी ज्या योजना आखल्या जातात त्यास काय म्हटले जाते? तर उत्तर आहे लिंग आधारित अंदाजपत्रक किंवा जेंडर बजेट. म्हणजेच काय, अंदाजपत्रकामध्ये महिला आणि मुलींच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात, म्हणून त्याला जेंडर बजेट किंवा लिंग आधारित अंदाजपत्रक म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, केंद्र सरकारचे अंदाजपत्रक कोणत्या मंत्रालयाकडून तयार केले जाते? तर उत्तर आहे अर्थ मंत्रालय. कारण अंदाजपत्रक जे आहे तर ते फायनान्स मिनिस्ट्री किंवा अर्थ मंत्रालयाकडून तयार केले जाते. पुढचा क्वेश्चन आहे, केंद्र सरकारचे अंदाजपत्रक संसदेत कोण सादर करते? तर आन्सर आहे अर्थमंत्री म्हणजेच फायनान्स मिनिस्टर. पुढचा क्वेश्चन आहे, जेव्हा सरकारचा एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा अधिक असतो तेव्हा अंदाजपत्रकात तूट निर्माण होते. म्हणजेच काय, सरकारचा एकूण खर्च जो आहे तो उत्पन्नापेक्षा अधिक आहे, म्हणून त्याला तेव्हा अंदाजपत्रकात तूट निर्माण होते. पुढचा क्वेश्चन आहे, अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून जी व्यवस्था केली जाते त्यास काय म्हणतात? तर त्याला तुटीचा अर्थ भरणा केलं म्हटलं जातं. म्हणजेच काय, डेफिसिट फायनान्स. म्हणजेच जी एक्स्ट्रा जी तूट निर्माण झालेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा जो खर्च आहे तो भरून काढायचा असेल तर तो तुटीच्या अर्थ भरण्यामार्फत भरून काढला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट कशी मोजली जाते? तर उत्तर आहे वित्तीय तूट बरोबर एकूण खर्च मायनस महसुली प्राप्ती अधिक कर्ज वसुली व इतर भांडवली प्राप्ती. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करून फिस्कल डेफिसिट म्हणजेच वित्तीय तूट मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुटीचा अर्थ भरणा कशासाठी केला जातो? तर उत्तर आहे आर्थिक मंदी दूर करणे, युद्धकालीन जादा खर्च भागविणे, रोजगारात वाढ करणे आणि डी वरील सर्व. तर तिन्ही जे ऑप्शन आहे ते राईट आहे, म्हणून वरील सर्व इथे राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की सरकारने सातत्याने तुटीचा अर्थ भरणा केल्यास काय विपरीत परिणाम होतात? तर तुटीचा अर्थ भरणा जर सरकारने काय नेहमीच केला, दरवर्षी केला, तर तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, त्यामुळे कर्जबाजारीपणात प्रचंड वाढ होऊ शकते, भाववाढ होऊ शकते, महागाई वाढेल म्हणजे, आणि सरकारच्या व्याजात वाढ होईल. म्हणजे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे तिन्ही तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम आहेत, म्हणून डी ऑप्शन इथे राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, तुटीच्या अर्थ भरण्याने सरकारी खर्चात वाढ होऊन खाजगी गुंतवणुकीत घट होते, या परिणामाला काय म्हणतात? तर त्याला क्राउडिंग आउट इफेक्ट म्हटलं जातं. कारण तुटीच्या अर्थ भरण्यामुळे सरकारी खर्च वाढतो, सरकारी खर्च वाढल्यामुळे महागाई वाढते, आणि महागाई वाढल्यामुळे काय होते की व्याजदरामध्ये वाढ होते, आणि व्याजदरामध्ये जर वाढ झाली तर तेव्हा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच खाजगी गुंतवणुकीमध्ये घट होते, तर त्याला क्राउडिंग आउट इफेक्ट म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, भारताने डॅश डॅश शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे? तर संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, म्हणजेच फेडरल सिस्टम. पुढचा क्वेश्चन आहे बघा, केंद्र व घटक राज्यांमध्ये करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची विभागणी कोण करते? तर उत्तर आहे वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन. ही फायनान्स कमिशनच्या मार्फत केंद्र व घटक राज्यामध्ये करांपासून जे उत्पन्न मिळतं त्याची विभागणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र सरकारच्या अंतर्गत खालीलपैकी कोणते घटक येतात? तर चलन निर्मिती, संरक्षण, परराष्ट्र व्यापार हे तिन्ही घटक केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात, म्हणून डी ऑप्शन वरील सर्व इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्य सरकारच्या अंतर्गत खालीलपैकी कोणते घटक येतात? तर कृषी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण हे तिन्ही घटक राज्य सरकारच्या अंतर्गत येतात, त्यामुळे वरील सर्व इथं ऑप्शन हे डी ऑप्शन इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता घटक राज्याच्या अंतर्गत येत नाही? तर कृषी, सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण हे तिन्ही जे घटक आहेत तर ते घटक राज्याच्या अंतर्गत येतात, परंतु टपाल हा जो घटक आहे हा घटक राज्याच्या अंतर्गत येत नाही, तर तो केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो, म्हणून सी ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष वाढण्याची कारणे कोणती आहेत? तर राज्यांची अपुरी साधन सामग्री, वाढता प्रादेशिक असमतोल आणि राज्यांच्या वाढत्या जबाबदाऱ्या हे तिन्ही जे पर्याय आहेत हे तिन्ही वित्तीय संघर्ष वाढण्याची कारणे आहेत, त्याच्यामुळे वरील सर्व जे आहेत
वरील सर्व हे ऑप्शन इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15व्या वित्त आयोगाचे चेअरमन कोण आहेत? तर आन्सर आहे NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे चेअरमन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर राज्यघटनेच्या 280 हा जो कलम आहे त्यानुसार वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशनची स्थापना केली जाते. पुढचा क्वेश्चन आहे राजकोषीय धोरणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर कर, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज हे तिन्ही जे घटक आहेत तिन्ही घटकांचा राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी यामध्ये समावेश होतो. म्हणून डी ऑप्शन वरील सर्व इथं हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्थिक मंदीच्या काळात कोणत्या प्रकारचे राजकोषीय धोरण राबवले जाते? तर इथे विस्ताराचे राजकोषीय धोरण राबवले जाते. म्हणजेच काय, आर्थिक मंदीच्या काळात बेरोजगारी निर्माण झालेली असते, वस्तूच्या किमती कमी झालेल्या असतात, त्याच्यामुळे काय की तेव्हा रोजगार जर वाढत असेल तर तेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ केली जाते, टॅक्स मध्ये कपात केली जाते. त्याच्यामुळे काय होईल की बिझनेस कॉन्फिडन्स वाढून प्रायव्हेट इन्व्हेस्टर जे आहेत तर ते इन्व्हेस्टमेंट करतील, त्याच्यामुळे रोजगारामध्ये वाढ होईल. याला विस्ताराचं धोरण म्हटलं जातं. म्हणून आर्थिक मंदीमध्ये विस्ताराचं राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण राबवले जाते. पुढचा क्वेश्चन आहे अर्थव्यवस्थेमध्ये तेजीच्या काळात सार्वजनिक खर्चात डॅश डॅश केली जाते, तर कपात केली जाते. कारण तेजीच्या काळामध्ये महागाई जास्त वाढलेली असते, वस्तूंच्या किमती जास्त वाढतात. म्हणून सार्वजनिक खर्चामध्ये जर कपात केली तर लोकांच्या हातामध्ये जो पैसा जो आहे तर तो कमी होतो आणि लोकांच्या हातातला पैसा जर कमी झाला तर त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होते. त्याच्यामुळे काय होईल की तेजी कंट्रोलमध्ये येते. म्हणून तेजीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चात कपात करणं गरजेचं असतं. पुढचं आहे अर्थव्यवस्थेत मंदीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चात डॅश डॅश केली जाते, तर मंदीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते. कारण सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली तर त्याच्यामुळे रोजगार वाढेल, त्याच्यामुळे मागणी वाढेल, त्याच्यामुळे काय होईल की आर्थिक विकासाला चालना मिळेल. म्हणून मंदीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते. नेक्स्ट आहे की व्यापार चक्राची तीव्रता कमी करण्यासाठी कोणत्या धोरणात बदल करणे आवश्यक असते? तर त्यासाठी राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण जे आहेत तर या धोरणामध्ये बदल करणे आवश्यक असते. म्हणजेच मंदी असेल तर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करावी लागेल, तेजी असेल तर सार्वजनिक खर्चामध्ये कपात करावी लागेल. तर अशा प्रकारे राजकोषीय धोरणामध्ये बदल करणे आवश्यक असते. नेक्स्ट आहे जेव्हा कराघात व करभार एकाच व्यक्तीवरती पडतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर त्याला प्रत्यक्ष कर म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता एक घटक वित्तीय धोरणाचे साधन नाही? तर सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज. तर हे जे आहेत हे तिन्ही ABC हे तिन्ही जे आहेत तर ते वित्तीय धोरणाचे साधन आहेत. परंतु रोख राखीव निधीचं जे प्रमाण आहे, रोख राखीव निधीचे प्रमाण हे हा जो पर्याय हा वित्तीय धोरणाचं किंवा राजकोषीय धोरणाचं साधन नाही येते. त्याच्यामुळे डी ऑप्शन इथं राईट आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. अशा प्रकारे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि लाईक आणि शेअर करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळे पुढील व्हिडिओ तुम्हाला सहज मिळेल. ओके, थँक्यू सो मच.